नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 22 जुलै 2026. आजपासून परत एकदा राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की राज्य शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, म्हणून अंदाज देण्यासाठी खास करून अंदाज देणार आहे. तर आज आहे 22 जुलै 2026. सर्वप्रथम आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू. कारण की उत्तर महाराष्ट्राकडे इकडं त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, वणीची देवी, त्यानंतर सुरत, त्याच्यानंतर मुंबई, नाशिक, त्याच्यानंतर मालेगाव, जळगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे 22 तारखेपासून म्हणजे आज 22 ते 26च्या दरम्यान काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून धुळे जिल्हा, चाळीसगाव तालुका, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर पाचोरा, बोदवड, रावेर ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नाशिक, मालेगाव, कळवण, सटाणा, नामपूर, येवला त्या सगळ्या पट्ट्यातल्या नाशिक दिलं तर सगळ्यांनी काय करायचं, या 21 ते 26च्या दरम्यान नाशिक, उत्तर महाराष्ट्राकडं काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अतिवृष्टी झाल्यामुळे वडी नाल्यांना, नद्यांना पूर देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. म्हणजे त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इगतपुरीकडे देखील चांगला राहणार आहे. संगमनेर, अकोले, ओझर, गणपती त्या परिसरात देखील जोराचा पाऊस पडणार आहे. जुन्नर, सिन्नर तिकडे जरी खूप या 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कोकणपट्टी, घाटमाता म्हणजे रत्नागिरीपासून इकडं पालघरपर्यंत ते घाटमाथ्यावरला पाऊस जोरात मुसळधार चालूच राहणार आहे 26 तारखेपर्यंत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पुण्याकडे देखील खूप पाऊस पडणार आहे. पुण्याच्या पश्चिम भागाकडे खडकवासला धरण क्षेत्रामध्ये, लाभ क्षेत्रामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे. म्हणून एखाद्या खडकवासला धरणातलं पाणी देखील सुटू शकतं म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे. नदीकाठच्या आपण आपल्या मोटर काढण्याची तयारी ठेवावी. त्याच्यानंतर इकडं महाबळेश्वरकडे देखील 21 ते 26च्या दरम्यान खूप जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, मुसळधार पडणार आहे. त्याच्यामुळे कोयना धरणामध्ये पाण्याच्या साठ्यात वाढ होणार आहे. एका दिवस हे कोयना धरण ह्या 8 दिवसामध्ये भरू शकतं म्हणून हे अंदाज देखील त्या कोयना धरणाच्या लाभ क्षेत्रात लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उजनी धरण म्हणजे उजनी धरणामध्ये काय झालं, उजनीला पाऊस, उजनीचं तर कॅचमेंट एरिया आहे, इकडं पुणे जिल्हा हे परिसर आहे. तर पुणे जिल्ह्याकडे खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं उजनीचं जे कॅचमेंट एरिया त्या परिसरात पाऊस पडल्यामुळे उजनी धरणात देखील आवक येणार आहे म्हणून उजनीवासियाच्या लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इंदापूर, पुणे त्या परिसरात देखील 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. ह्या पावसामध्ये कोणताही भाग वंचित राहणार नाही अहिल्यानगर जिल्ह्यातला म्हणून त्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. पुणे जिल्ह्यात देखील कोणताही भाग वंचित राहणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 26 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, चांगला पडणार आहे. इकडं जसं अतिवृष्टी तितका नाही पडणार पण तुमच्या इकडे पिकाला लागेल तसा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आज 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही शेतामध्ये पाणी साचल, काही ठिकाणी रिमझिम पडेल, पण 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. बीड जिल्ह्यातला अंदाज लक्षात घ्यायचा. जालना देखील चांगला पाऊस होणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की संभाजीनगरचा उत्तरेकडला भाग म्हणजे आपलं कन्नड, इकडं फुलंब्री त्या परिसरामध्ये काय होणार आहे, जळगावकडे अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या लगत संभाजीनगर जिल्हा लागतो. त्याच्यामुळे संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. छोटे छोटे जे तळे असतील त्याच्यात देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज त्या संभाजीनगरच्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पैठण, इकडं कोपरगाव, राहता, शिर्डी ह्या परिसरात बी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर आपण परत परभणी जिल्ह्याकडे वळू. परभणी जिल्ह्यामध्ये आज 22 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. रिमझिम राहणार आहे, काही भागात जोरात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जिथं चांगलं ऊन पडेल तिथं जोराचा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 26 तारखेपर्यंत परभणी जिल्ह्यात देखील चांगला पाऊस आहे. आणि कालच्या अंदाजात सांगितलं होतं पालम पट्ट्यात पडन, तर पालमला काल रात्रीच्याला पडला आणि पालम तालुक्यामध्ये आज देखील पडणार आहे
म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यात देखील जे कडाष्टी भाग आहे त्या परिसरात थोडाफार पाऊस कमी होता, तिकडे देखील झाला, पण आज ह्या म्हणजे 22 ते 26 दरम्यान तिकडे देखील पडणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. लातूर जिल्ह्यात देखील ह्या 6 दिवसात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे. जे वंचित गावं तालुके राहिले तिकडे देखील सगळीकडे पाऊस काल झाला, आणि त्याच्यातून जर काही शिल्लक राहिले असेल तर तिकडे देखील 26 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात देखील आज म्हणजे 22, 23, 24, 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर इकडे आपण सगळ्यात महत्वाचं नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया त्या परिसरामध्ये मात्र मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. ते लो प्रेशर इकडं अमरावतीकडून जात असल्यामुळे अमरावती जिल्ह्यात देखील मुसळधार काही भागात पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर अकोल्याकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. अकोल्याच्या उत्तरेकडून म्हणजे परतवाडा, अचलपूर त्या परिसरामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी देखील 4 दिवसाचा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात सांगायचं झालं तर म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या बाजूला मध्य प्रदेश आणि इकडे गुजरात आहे, ह्यामध्ये 22 ते 26 दरम्यान मध्य प्रदेशमध्ये इंदोर, खंडवा, बुरामपूर त्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर इकडे सुरत, गुजरातकडे खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या बाजूचे जितके तालुके आहेत समजा लगतचे, मग त्याच्यामध्ये भंडारा येतं, गोंदिया येतं, अमरावती येतं, अचलपूर येतं, मोर्शी येतं, त्याच्यानंतर जळगाव जामोद येतं, त्याच्यामध्ये जळगाव येतं, धुळे येतं, नंदुरबार येतं. त्याच्यामुळे त्या राज्यात मध्य प्रदेश, गुजरातकडे खूप अतिवृष्टी होणार आहे, म्हणून त्याचा असर महाराष्ट्राच्या ह्या बॉर्डरच्या शेतावर पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा. कारण की तिकडे मुसळधार म्हणजे आपल्या मध्य प्रदेश आणि गुजरातची जी सीमा आहे तर त्या सीमालगतचे जितके तालुके आहेत, जितके जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्याच्या खाली म्हणजे इकडे जळगाव, जामोद, इकडं नांदुरा त्या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून त्याच्यासाठी आनंदाची बातमी. इकडे चिखली, बुलढाणा, खामगाव, मेकर तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे. रिसोडकडे देखील 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा, गडचिरोली, चंद्रपूर तिकडं मात्र सगळीकडे पाऊस चांगला राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे तर राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो 27च्या नंतर राज्यातला थोडाफार पावसाचा जोर कमी होणार आहे. ऊन थोडंफार विश्रांती घेईल, 2-3 दिवस विश्रांती घेईन, आणि त्याच्यानंतर 31 जुलैपासून ते पुन्हा 4-5 ऑगस्ट पर्यंत, 31 जुलै ते 5 ऑगस्ट परत त्या 5 दिवसामध्ये परत पुन्हा राज्यामध्ये थोड्या पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्राकडे दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर मालेगाव, सटाणा, नाशिक, त्या जळगाव जिल्हा, चाळीसगाव ह्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्यायची, आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.